सर्व पत्रकार मित्र सगळ्यांचं मी स्वागत करतो। GMCच्या या काउन्सिल हॉलमध्ये माझ्यासोबत आपले अधिष्ठाता राज गेजबे सरसुद्धा आहे। बेसिकली हे प्रेस न ठेवता हे बेसिकली चर्चासत्र आपण आज एक ठेवलेलं आहे की जे आता मीडियामध्ये जे आलेलं आहे ॲज विथ रिस्पेक्ट टू डेथ्स हॅपनिंग इन GMC, IGMC, वेरियस पार्ट ऑफ इन वेरियस मेडिकल कॉलेजेस अक्रॉस महाराष्ट्र। तर मला पहिल्या सेशनमध्ये आपण थोडं मी फॅक्ट सांगतो आणि मग मी आपले प्रश्न उत्तरं त्याच्यामध्ये मी घेतो। जर आपण बघितलं आता सकाळपासून आणि ही प्रेस घेत असताना आय विल टॉक मोर ॲज अ डॉक्टर लेस ॲज अ कलेक्टर, त्यामुळे जे डेथ काल आम्ही आज एक ॲनालिसिस केलेलं आहे की काल दिवसभरामध्ये ज्या डेथ झाल्या GMCमध्ये, तर त्याचं फॅक्ट आम्ही केलं की जवळपास 12 डेथ काल दिवसभरामध्ये GMCमध्ये, बरोबर दिवसभरामध्ये 12 डेथ ह्या झालेल्या आहे। ते नंतर सांगतो मी तुम्हाला, मंथ वाईज देतो मी, डेट वाईज आय विल गिव्ह मंथ वाईज ऑल्सो। म्हणजे आपण एक थोडक्यामध्ये एका दिवसाचं विश्लेषण करू सो दॅट वी कॅन गो ऑन टू मंथ वाईज अँड इयर वाईज ऑल्सो। तर त्याच्यामध्ये आपण जर बघितलं कालच्या जे डेथ झाल्या त्या टोटल 12 डेथ झाल्या, त्यातल्या 11 डेथ या ICUमधल्या झालेल्या आणि एक डेथ हे वॉर्डमध्ये झाली। या 11मध्ये जर आपण ॲनालिसिस केलं तर काही पेशंटला GI ब्लीड होती, काही पेशंटला स्ट्रोक झालं होतं म्हणजे लकवा मारून जो आलेला होता, काही लोकांनी पॉयझनिंग केलेली होती, OP पॉयझनिंगमुळे ते सिरियसमधून ॲडमिट झाले होते, काही लोकांना कार्डियक फेल्युर होता, काही लोकांना डायबिटीज विथ सेप्टिक शॉक म्हणजे त्याच्या पूर्ण बॉडीमध्ये इन्फेक्शन पसरलेलं होतं, काही याच्यामध्ये त्याला रक्ताच्या उलट्या करत तो हॉस्पिटलमध्ये दाखल झालेला होता, काही लोकांना अर्धा लकवा होता आणि त्याच्यामुळे त्याच्या श्वासाच्या नळीमध्ये लंगमध्ये जाऊन निमोनियामधून ॲडमिट झालेला होता, आणि 2 बच्चू ते बाहेर डिलिव्हरी झाली आणि ते त्यांच्या लंगमध्ये इन्फेक्शन झाल्यामुळे ते आपल्याकडे ॲडमिट झाल्या। बेसिकली हे सगळे सिरियस पेशंट होते आणि म्हणजे असं एकही डेथ नाही की पेशंट चालत आला आणि काही निग्लिजन्समुळे तरी डेथ झाली, असं बिलकुल नाही आहे। सिरियस पेशंट आले आणि त्याच्यावर आवर डॉक्टर हॅव ट्राईड देअर बेस्ट की त्यांना ट्रीटमेंट देऊन, पण आम्ही एक मेडिकल लँग्वेजमध्ये आमचं एक हे असते वर्ड आहे की बर्गसोनियन बायस म्हणतो आपण त्याला, दॅट काही लोकांना माहीत असेल नसेल आपण रिसर्च करू शकता की दॅट इज वी कॉल्ड ॲज द स्टेटस ऑफ द पेशंट जो ॲडमिट होतो मेडिकल कॉलेजमध्ये आणि पेशंट जो होतो PSCला जो ॲडमिट होतो, या दोघांमध्ये खूप मोठा फरक असतो। जो टर्शरी सेंटरमध्ये, मग ते मेडिकल कॉलेज राहो, एम्स राहो, PGI राहो, जे टर्शरी आहे तिथं दाखल होणारा पेशंट हा ऑलरेडी सिरियस असतो। नॉर्मल पेशंट तिथं जात नाही, तो PSCला किंवा सबसेंटरला किंवा तिकडे जाऊन ट्रीटमेंट घेत असतो किंवा प्रायव्हेटमध्ये जाऊन तो OPDवर ट्रीटमेंट घेतो। जो इथं येतो मग कॅज्युअल्टी राहो, ट्रॉमा सेंटर राहो, ICU राहो, PICU राहो, निक्रो इथं ॲडमिट करतो। आता तुमचा जो दुसरा प्रश्न होता सर की महिनेवारीचं दिवसाचं कसं आहे, तर मी तुम्हाला पहिले या मागच्या सप्टेंबर महिन्याचं मी सांगतो। सप्टेंबर महिन्यामध्ये जर आपण बघितलं तर पूर्ण महिना म्हणजे 1 सप्टेंबर ते 30 सप्टेंबरपर्यंत टोटल जवळपास 440 डेथ झाल्या, म्हणजे दिवसाला जवळपास 10 ते 12 डेथ मेडिकल कॉलेजमध्ये होतो। त्याच्यातले आम्ही जर बघितले तर मेजॉरिटी हे जे डेथ्स आहे ते ICU आणि निको आणि पिकूमधले आहे। आणि अजून एक आम्ही विश्लेषण केलेलं आहे की खूप वेळा काय असतं की पेशंट जो मेडिकल कॉलेजमध्ये येतो, जनरली पहिले लोक प्रायव्हेटमध्ये ॲडमिट होतात, मग पैसे संपतात त्यांचे आणि त्याच्यानंतर ते डिस्चार्ज करून लामा किंवा डामा करून ते मेडिकल कॉलेज जातात, असे पण काही पेशंट त्याच्यामध्ये आहे। आणि जर आपण डेथ रेट काढला, डेथ रेट म्हणजे 100 जर लोक ॲडमिट होत असेल त्यापैकी जवळपास 8.2 to 8.8%चा डेथ रेट मेडिकल कॉलेजमध्ये आहे आणि IGMCमध्ये थोडा कमी आहे, कारण आपलं GMC हे IGMCपेक्षा मोठं कॉलेज असल्यामुळे 1900 बेड आहे, 200 बेडचे ICU आहे, त्यामुळे पेशंटही खूप मोठ्या प्रमाणामध्ये होतं। आणि 8.8 म्हणजे 100 जर पेशंट सिरियस पेशंट ॲडमिट झाले तर त्याच्यातले 8.8 to 8.3 to 8.8पर्यंत लोकांचा डेथ होत आहे। त्याच्यानंतर आपण जर वर्षाचं बघितलं म्हणजे आम्ही एक ॲनालिसिस केला की जानेवारी 23 तर सप्टेंबर 23पर्यंत, तर जानेवारी महिन्यामध्ये 4,500 पेशंट ॲडमिट झाले, त्यातले 395 डेथ झाले। फेब्रुवारीमध्ये 4,109 पेशंट ॲडमिट झाले, त्यातले 390 डेथ झाली। म्हणजे जवळपास जर आपण बघितलं ॲडमिशन हे 4,500 ते 5,000च्या घरामध्ये, आणि टू माय सरप्राईज सप्टेंबरमध्ये जवळपास 5,806 पेशंट ॲडमिट केले, म्हणजे 1900 बेडच्या अगेन्स्ट आपण 5,806 पेशंट आपण ॲडमिट केले आणि त्याच्यामधले 440 डेथ झालं। तर इट कम्स टू 8.8% जर डेथ। आणि त्या डेथचं जर आम्ही ॲनालिसिस केलं, कारण जे पण डेथ होत असते मेडिकल कॉलेजमध्ये त्याचं डेथ ऑडिट होत असतं की पेशंट क्यू मरा, त्याचं रिझन काय होतं, डॉक्टरचं निग्लिजन्स नव्हतं, ते सगळे सिरियस पेशंटची याच्यामध्ये डेथ झालेली आहे। जवळपास GMC जर आपण ॲव्हरेज केला तर जवळपास 10 ते 14 या रेंजमध्ये डेली डेथ होतात आणि IGMCमध्ये 5 ते 7च्या रेंजमध्ये डेथ होत असतात। याच्यानंतर हे मी आपल्याला देतो, हे आय विल प्रोव्हाइड की किती ॲडमिशन हुए किती डेथ हुए, ते ओपन डॉक्युमेंट आहे आणि हे आम्ही गव्हर्नमेंटला कळवतही असतो, त्यामुळे दिस इज ओपन डॉक्युमेंट, वी विल गिव्ह इट टू डीन साहेब आपल्याला देईल। हां, त्यांना प्रेस झाले की द्या। हे कालचं मी आपल्याला ऑलरेडी सांगितलं, या महिन्याचं मी ऑलरेडी सांगितलं। दुसरं एक
मीडियामध्ये एक आलं होतं की औषधाचा तुतवडा आहे. कारण स्वतः आपण DCM सरांचा याच्यामध्ये स्पेशल इंटरेस्ट असतो की कुठल्याही प्रकारचं आपण होते जेव्हा उद्घाटन इथं झाले तेव्हा कसल्याच प्रकारच्या औषधी कमी नाही झाल्या पाहिजे. इक्विपमेंट्स आयटम बाकीच्या ज्या कन्झ्युमेबल आहे त्याही कमी झाल्या नाही पाहिजे. मी आत्ता सांगू शकतो की मेडिकल कॉलेजमध्ये पुढच्या 3 महिन्याचं औषध ऑलरेडी आहे आणि आपण मागच्या हप्त्यामध्ये GMCला 13 कोटी, सुपर स्पेशालिटी 13 कोटी आणि IGMCला 8 कोटी म्हणजे 13, 13, 26, 26 अधिक 8 32 करोड्स आपण ऑलरेडी ॲडमिनिस्ट्रेटिव्ह अप्रुव्हल देऊन टाकलेलं आहे. त्याचं खरेदी प्रक्रिया पण सुरू आहे. त्यामुळे औषधीचा तुटवडा आहे असं क्वेश्चन नंतर घेऊ ना. औषधी तुटवडा पण नाही आहे. तिसरा एक प्रश्न मला मीडियामध्ये दिसला, मीडिया बाईटमध्ये, की सर मॅनपॉवरची कमतरता आहे. ते आहे काय आहे, पण त्याचं पण सोल्युशन आहे की नर्सिंग स्टाफ ऑलरेडी गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राने एक्झामही घेतली, त्याचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन चालू आहे. 233 सिस्टर्स आपल्याकडे पुढच्या 15-20 महिन्यामध्ये आपल्याकडे रुजू होईल. देन सफाईचा विषय आहे की क्लासवर कर्मचाऱ्याची तुटवडा आहे, ते आम्ही मान्य करतो की तुटवडा आहे, पण त्याचं पण आम्ही सोल्युशन काढलेलं आहे. जवळपास 511 रिक्त जे पद आहे क्लास 4चे त्याचं आम्ही ऑलरेडी ॲड काढलेली आहे. IBPS नावाची कंपनी आहे ऑनलाईन, त्यांच्याचा आमचा MOU झालेला आहे. आता त्यांचं वेबसाईट बनवणं चालू आहे. ते झालं की आम्ही अर्ज स्वीकारू आणि पुढील 1 ते 1.5 महिन्यामध्ये क्लास 4चे पदं पण आपण सगळे भरून घेऊ. तर त्याच्यानंतर नो मेडिसिन पूर्ण महाराष्ट्रातला आपलं पहिला जिल्हा आहे की आपण क्लास 4ची भरतीची प्रक्रिया सुरू केलेली आहे. ते 1 महिन्यामध्ये 1 or 1.5 मंथ्समध्ये ते होऊन जाईल. दुसरं इन्फ्रास्ट्रक्चरचा जे विषय असतो की इन्फ्रास्ट्रक्चर आहे, तुम्ही बघितलं की मागच्या अधिवेशनामध्ये माननीय पालकमंत्री आणि आपले जे DCM सर आहे फडणवीस साहेब त्यांनी ऑलरेडी 500 करोड GMCला आणि 500 करोड IGMCचा तरतुदी झालेली आहे. त्याची टेंडरही झालेली आहे, त्याचे वर्क ऑर्डरही झाले आणि काही ठिकाणी कामंसुद्धा चालू झालेले आहे. त्यामुळे मला असं वाटते की जे हे गवर्नमेंट मेडिकल कॉलेजेस आहे यहाँ पे सबसे अच्छे क्रीम डॉक्टर आते हैं. कारण तुम्ही बघा रँक 1, रँक 2, रँक 3 सबको मेडिकल कॉलेज गवर्नमेंट के ही चाहिए. मग ते डॉक्टर राहू द्या, सिस्टर राहू द्या, कोणते पण लोक राहू द्या, टॉपचे सगळे डॉक्टर्स सगळे मेडिकल कॉलेजमध्ये येतात. आणि इथं आपण व्हाईट कॉलर लोकांना ट्रीटमेंट देत नाही, गोरगरिबांचं आहे. मला असं वाटतं की डेथ ज्या होत आहेत त्या अनअवॉइडेबल आहे कारण दे आर सिरियस. आणि आपण जे मी तुम्हाला सांगितलं बर्कसोनियन बायस जे म्हणतो त्याच्यामध्ये सिरियस पेशंटला वाचण्याची शक्यता. फॉर एग्जांपल एक ट्रक पलटला, हेड इंजरी. अभी ट्रॉमा में आप जाके देखो, ट्रॉमा में कैसे पेशेंट आते हैं. अभी ट्रॉमा का पेशेंट जिसका ब्रेन बाहर निकला है, जिसका फीमर बाहर निकला है, जिसको एस्पिरेशनल निमोनिया हो गया, जिसके लंग में खून भर गया, अशा पेशंटला वाचवण्याचे आमचे प्रयत्न असतात. परंतु 100% त्याचं सर्वायवल नसतं. काही 6-7% डेथ होतात आणि हे ॲक्सेप्टेबल आहे. आपण जर रिसर्च वाचला, लिटरेचर वाचला मेडिकलचं, त्याच्यामध्ये स्टॅटिस्टिक्समध्ये आपण ते मान्य करू शकतो असं सगळ्या मेडिकल फ्रॅटर्निटीचं म्हणणं आहे. मला एवढंच सांगायचं होतं की सुविधा चांगल्या रीतीने मिळत आहे, औषधी उपलब्ध आहे, कन्झ्युमर उपलब्ध आहे, डॉक्टर्स उपलब्ध आहे, स्टाफ थोडा कमतरता आहे, पण त्याचंही 1 महिन्यामध्ये त्या भरती सगळं होऊन जाईल. आणि याच्या बाबतीमध्ये ऑलरेडी DCM सर, CM सर फॉलोअप घेत असतात. आमचं डेली बेसिसवर आमचं त्यांच्याशी बोलणं होत असते, त्यांचं मार्गदर्शन आम्हाला भेटत असते आणि आम्हाला असं वाटतं की आम्ही तत्पर आहे आणि चांगल्या क्वालिटीची सर्व्हिस फॉर द पुअर पेशंट देण्याचं क्षमता दोन्ही कॉलेजेसमध्ये आहे. त्यामुळे कसलीच भीती न बाळगता लोकांनी आणि नागरिकांनी कसलीच भीती न बाळगता आय एम सेइंग की दोन्ही कॉलेजेस पोटेंट आहे, सर्विस क्वालिटी सर्विस देण्यासाठी दोन्ही कॉलेज सक्षम आहेत. हमारा परसेप्शन ठीक करने का माध्यम आप ही है, इसलिए मैंने तुम्हाला आज बोलवलं आहे, तुम्ही चर्चा केली. आता तुम्ही जे फॅक्ट आहे ते दाखवा. मला असं वाटतं की परसेप्शन ठीक करण्यासाठी काम आम्ही करत असतो, प्रामाणिकपणे आम्ही काम करत असतो. सगळे डॉक्टर्स इथं असतात, तुम्ही जाऊन बघू शकता. आणि अभी नहीं बोलूँगा, आप बिना बताए एखादी बात वॉर्ड में जाके आओ, ICUमध्ये जाऊन या, कशा प्रकारचे कोविडमध्ये तुम्ही बघितलं. त्यामुळे परसेप्शन ठीक करण्याची गरज आम्हाला वाटली नाही, पण आज जे झालं त्यामुळे मला वाटलं की आपली चर्चा करावं, खुली चर्चा करावं. जे फॅक्ट आहे ते आम्ही लपून काही ठेवणार नाही. काही चुकलं तर आम्ही चूक ॲक्सेप्ट करू, ते दुरुस्त करू. आता मी ऑलरेडी सांगितलं की स्टाफची कमतरता आहे. आजच माननीय CM सरांनी आणि DCM सरांनी आम्हाला सांगितलं की तात्काळ ते भरा. ऑलरेडी आम्ही प्रोसेस सुरू केलेली आहे आणि 1 ते 1.5 महिन्यामध्ये सगळा स्टाफ आमच्याकडे येऊन जाईल. ही बाब माझ्या 3-4 महिन्यामध्ये लक्षात आलेली आहे. आम्ही आमची इन्व्हेस्टिगेटिंग टीम असं 1-2 आमच्या लक्षात आलेलं, त्यांच्यावर आपण गुन्हे पण काही दाखल करण्याचं आपण केलेलं आहे. हे बिलकुल खपवून घेतल्या जाणार नाही. आणि माझी विनंती आहे, आप लोग मीडियावाले आपके इंटेलिजन्स हमसे ज़्यादा रहता है. जर तुम्हाला काही वाटलं तर मला गोपनीय मेसेज करा, तुमचं नाव मी येऊ देणार नाही. माझा नंबर सगळ्यांकडे आहे. मला फक्त सर करा की हा माणूस ह्या ऑटोमध्ये इथं पेशंट पळवायला, अगवा करायला बसलेला आहे, सांगा, आम्ही त्याच्यावर पोलिसांची कारवाई नक्कीच करू. त्याबद्दल कमिशनर ऑफ पोलीस ला आपण माझी चर्चा झालेली आहे त्यांच्यासोबत.
आणि त्यांनी जे DCP सागर साहेब आहेत आपल्या झोन 4चे, त्यांना सांगितलेलं आहे की इथे जाऊन सर्वे करा आणि त्याच्या आमच्याजवळ काही नावं आहेत आणि जे कोणी असे व्यक्ती असतील ते याच्यापूर्वी पण आम्ही पोलीस स्टेशनला पकडून दिलेले आहेत. हे जे तुम्ही एजंट्स म्हणता हे यांचा सुळसुळाट आहे, आम्ही पकडून देतो, पोलीस रात्रभर त्यांना ठेवतात आणि दुसऱ्या दिवशी सोडून देतात. मग परत काही दिवसानंतर ते तसंच सुरू होतं. तर यावेळेस आता असं आपण हे केलेलं आहे, म्हणजे माझी जी कमिशनर साहेबांशी चर्चा झाली की त्यांनी सांगितलं की यांच्यावर तर कारवाई कराच, पण हे जिथे पेशंट घेऊन जातात त्या हॉस्पिटलवर आणि त्या लॅबवर कारवाई करा. तर ते प्रोसेसमध्ये आहे आणि हा पण प्रॉब्लेम तुम्हाला नजीकच्या काळात सुटलेला. सोल्युशन काय? वी डोंट बिलीव्ह ऑन ह्युमन. लोक खोटं बोलतात. त्यासाठी आपण आता GMCला CCTV इथून एंट्री येते, CCTV नव्हते तर आपण दिन साहेबांना 40 लाख रुपये DPDतून CCTV दिले. त्याचा टेंडर झालेला आहे, वर्क ऑर्डर हो गया. वो लगने के बाद डीन कॅन मॉनिटर द ॲम्ब्युलन्सेस विच आर कमिंग इन द कॅम्पस इन हिज चेंबर ऑल्सो. आणि आम्ही कंट्रोल रूम पण ते देऊन टाकू, म्हणजे तुमची कंप्लेंट झाली तर वी कॅन व्हेरीफाय. नाही पहिलेच झालेली आहे सर, पहिलेच झालेली नाही सांगतो. पहिले काय झालं होतं, मी जुलैमध्येच प्रमा दिलेली आहे. कारण आपल्याला माननीय उपमुख्यमंत्री साहेब आणि आपले गार्डियन त्यांनी सांगितलं आहे की सप्टेंबर ऑक्टोबर DPC पूरा खतम कर दो. तो इसलिए आपण ऑलरेडी दिलेली आहे. त्याच्यामध्ये काय झालं, प्रमा दिली, त्याच्यानंतर यांना लक्षात आलं की सर ये दवाई कम चाहिए, ये ज़्यादा चाहिए, तर आपण रिवाईज केलेलं आहे. बाकी प्रमा मी ऑलरेडीच दिलेलं आहे, तुम्हाला मी देऊ पण शकतो माझं प्रमाचं. मी ऑलरेडी ते सांगितलेलं आहे की जरी पेशंट आपल्याकडे बेड 1900 असेल, वी आर वर्किंग ट्वाईस द कॅपॅसिटी. म्हणजे 100 बेडची कॅपॅसिटी, तर माझ्याकडे पेशंट 200 ॲडमिट आहे मॅडम. त्याच्यामुळे मी ऑलरेडी सांगितलं की आमच्याकडे क्लास 4 आणि क्लास 3चं स्टाफचं कमतरता आहे, ते आपण भरून काढू. तुम्हाला ह्या ज्या इश्यूज आहे की स्टाफ न भेटणे, 2 महिन्यानंतर तुम्हाला हे आढळणार नाही, हे माझा विश्वास आहे. आणि मी ॲज अ कलेक्टर म्हणून जबाबदारीने सांगत आहो की हे रिक्रुटमेंट आता क्लास 3 नर्सेसची स्टाफ भरती झालेली आहे. त्यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन चालू आहे मंत्रालय लेवलला. ते झालं की ते स्टाफची पोस्टिंग होईल. आणि क्लास 4चं आम्ही ऑलरेडी MOU झालेला आहे, त्याची परीक्षा पुढच्या 10-15 दिवसामध्ये अर्ज घेतल्यावर होईल. आणि 1 ते 1.5 महिन्यात क्लास 4 येईल. म्हणजे ते स्ट्रेचरला ट्रान्सफर करणे, पेशंटला कॅज्युअलिटीतून वॉर्डात घेऊन जाणे, ते पण तुम्हाला 2 महिने आम्हाला द्या. 2 महिन्यात पूर्ण तुम्हाला हे कंप्लेंट भेटणार नाही. मी आधी ते सांगितलं, आपल्याकडे जर सँक्शन स्ट्रेंथ जर 100 असेल मेडिकल कॉलेजची, 100 बेडच्या मागे 2 डॉक्टर सँक्शन होतात. त्याचा नॉर्म ठरलेला आहे ॲज पर NHMनुसार. परंतु आपल्याकडे काय होतं की 100 बेडच्या अगेन्स्टमध्ये आपल्याकडे 200 पेशंट ॲडमिट असतात. म्हणजे डॉक्टरलाही बघायलाही टाईम, कारण सगळ्यांना टाईम द्यावा लागेल मॅडम, बरोबर आहे. त्यामुळे कधी पेशंटच्या रिलेटिव्हला पण बेडवर ट्रान्सफर करणे, त्याला स्ट्रेचरने गेले, हे आहे, हे मान्य करण्यात. पण ते आता आपण पुढच्या 2 महिन्यात सोडणार आहे. तुम्हाला 2 महिन्यानंतर ह्या एकही विषय म्हणजे आढळून येणार नाही, एवढं माझी ग्वाही देतो. ही जी त्यांनी ही जी घटना आहे जी झालेली आहे नांदेडला, ही डीनला ते टॉयलेट साफ करायला जे लावलेलं आहे, ही अतिशय म्हणजे निषेधार्थ घटना आहे. या घटनेचा डीन म्हणून तर मी निषेध करतोच, पण आमच्या इथे MSMT या संघटनेनी व MAD या संघटनेनी पण निषेध केलेला आहे व इवन नर्सिंग संघटनेनी पण निषेध केलेला आहे. अशा सर्व घटना फ्युचरमध्ये होऊ नये याची बाकी पॉलिटिकल संघटनांनी पण काळजी घ्यावी अशी मी त्यांना अपील करतो. सांगितलं ऑलरेडी. याच्यामध्ये पैसा जो परत गेला त्याच्यावर PIL झाली. 4 दिवसा पहिलेच एक ऑर्डर आलेली. त्याच्यामध्ये माननीय न्यायालयाने सांगितलेलं आहे की जो निधी लिनियर ॲक्सेलेटर राहो, ब्रॅकीथेरपी राहो, रोबोटिक सर्जरी राहो, कॅथलॅब राहो, ज्या गोष्टीसाठी पैसे DPDCचे किंवा मायनिंगचे होते, ते पैसे कलेक्टरला देऊन कलेक्टरनी खरेदी प्रक्रिया 4 वीक्समध्ये कंप्लीट करायची आहे. ते ऑलरेडी PIL झालेलं आहे. त्याच्या अनुषंगाने आम्ही कालच ते पत्र पण देऊन टाकत. त्याच्या अनुषंगाने कालच आम्ही ते पत्रक मीटिंग घेऊन तातडीने ते रिक्वेस्ट लेटर गव्हर्नमेंटला पाठवलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये माझं सेक्रेटरी साहेबांशी बोलणंही झालं आहे. तातडीने ते पैसे उपलब्ध करून ते खरेदी प्रक्रिया आता जिल्हा लेवललाच कलेक्टरच्या अध्यक्षतेखाली होईल. मॅडम ॲडमिशन बहुत आते ना आप. आता नागपूर मी सांगतो, आता ॲज एम टॉकिंग ॲज आय एम रिकलेक्टिंग माय UG डेज, जेव्हा मी डॉक्टर इथं शिकत होतो, नॉट ओनली फ्रॉम नागपूर, ॲडजॉइनिंग स्टेट्स लाईक MP, तिथचे 3-4 शिवनी, छिंदवाडा, इकडे तेलंगणा, आदिलाबाद, आपले पूर्ण 13 तालुके, सगळीकडचं ड्रेनेज आहे. ते बरोबर आहे. ते कोविडचे जे आपण बोलतो कोविडची वेळ आहे, त्याचा आता मी ऑलरेडी डीन साहेबांना सांगितलं आहे की जे बेड आता कामाचे आहे, काही तुटलेले आहे, काही चांगले, त्याला आम्ही वॉर्डामध्ये हे करू. आणि दुसरा इश्यू असा होता मॅडम, मी आता इन्फ्रास्ट्रक्चरवर बोललो नाही, काही आपण नवीन हॉस्पिटल उघडतो. आता कॅन्सर हॉस्पिटलचं भूमिपूजन झालं, त्याचं काम सुरू होईल, तर ये बेड वहाँ पे आपण शिफ्ट करेंगे. कारण काय झालं होतं, कोविडच्या वेळेस जहा दिखावा आपण ने बेड्स डाल दी, क्योंकि पेशंट को ट्रीट करणं बहुत जरूरी होतं. आपण गॅलरीमध्ये पण ऑक्सिजनचे लावून आपण ते केलेलं होतं, पण नॉर्मल कंडिशनमध्ये ते बरोबर नाही आहे. त्यामुळे कारण फायर लागली काय लागलं तर इश्यू होतो. त्यामुळे आता आपण त्याला अप्रोप्रिएट ठिकाणी त्या बेड्सला आपण शिफ्ट करणार. गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजेस
बोथ द कॉलेजेस म्हणजे आयुर्वेदिक राहो GMC IGMC चांगलं ट्रीटमेंट देण्यासाठी सगळे HODs कमिटेड आहे, आमचे रेसिडेंट कमिटेड आहे, जिला प्रशासन कमिटेड है। मैं हर हफ्ते आता हूँ, ठीक है डॉक्टर, लेकिन मैं हर हफ्ते आता हूँ, मैं देखता हूँ, वी विल अश्योर यू कि जितना अच्छा दे रहा है उससे अच्छा देंगे, क्योंकि अभी गवर्नमेंट भी कमिटेड है कि उन्होंने हमको क्लास 4 भरने की परवानगी दे दी, क्लास 3 कर्मचारी भराची परवानगी दिली, बजेट वाढवून दिलेलं आहे, डॉक्टरचं प्रोक्युरमेंट म्हणजे रिक्रुटमेंट वाढत आहे। त्यामुळे मला असं वाटतं की जो आता बेंचमार्क है तो वाढणारच आहे, तो आपण आम्हाला सपोर्ट करा। नहीं, अभी मैंने ऑलरेडी डीन सर से बात किया है कि हर डिपार्टमेंट में बायोमेट्रिक मशीन रहेगी। अगर कोई HOD उनके नीचे वाले JR1, JR2, JR3 एसोसिएट प्रोफेसर अगर काम नहीं कर रहे होंगे टाइम पे तो उन पर कार्रवाई होगी, ये मैं रिकॉर्ड पे बोल रहा हूँ। ऑलरेडी आम्ही 7,500 झाडांचं प्लांटेशन केलेलं आहे आणि उरलेले जे आम्हाला टोटल 13,500 झाडं लावायचे आहेत ते आम्ही करणार आहे। एक शेवटची तुम्हाला कळकळीची विनंती आणि अपील अशी आहे की हे जे मीडियामध्ये रुग्णांच्या मृत्यूबाबत जे ज्या अशा बातम्या येतात आहे ज्या की खऱ्या नाही आहेत, म्हणजे इस्पेशली जे आकडे सर्क्युलेट होतात आहे, आजच्या टीव्हीच्या न्यूजमध्ये 63 पेशंट्स हॅव डाईड असा आकडा एक हे येतो आहे, हे बरोबर नाही। तर अशा मी तुम्हाला अशी अपील करतो की मीडियामध्ये असं काहीही म्हणजे बातम्या पसरवू नका आणि त्याच्यामुळे म्हणजे नहीं आप लिखिए बट मेरा एक रिक्वेस्ट है डीन से, एडिशनल डीन से, कलेक्टर से पूछ के लिखिए। हम मीडिया से कुछ छुपता नहीं है। ये मेरा 19 साल का यानी 9 साल का डॉक्टरी का और 10 साल का IAS का एक्सपीरियंस है, मीडिया से कुछ भी नहीं छुपता। झूठ बोलेंगे तो आज एक दिन झूठ बोल सकते हैं, कल एक्सपोज हो जाएंगे हम। तो आपको जो भी लिखना है एक बार इन्फॉर्म्ड न्यूज़ दीजिए, पूछ के दीजिए, हमको कोई उसमें त्याच्यामध्ये काही खेद नहीं है, पण दैट शुड बी फैक्चुअली करेक्ट एंड दैट शुड बी बेस्ड ऑन द फैक्ट्स।